दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आपल्या मार्केटमध्ये होणारी गर्दीचं नियोजन करण्यासाठी आज इथं महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त उद्यमानं इथले असलेले विक्रेते, फेरीवाले, किरकोळ विक्रेते, दिवाळी सणासाठी आलेले विक्रेते आणि दुकानदार आणि लोकप्रतिनिधी यांच्यासोबत एक महापालिकेत बैठक घेण्यात आली होती. त्यामध्ये खूप सकारात्मक अशा सगळ्यांनी आपल्या सूचना मांडल्या होत्या. त्या सूचनेनुसार आपण दत्त मारुती रोड ते बाराज चौकापर्यंतचा रस्ता हा दोन्ही वाहतुकीला रस्ता रिकामा ठेवून त्या ठिकाणी विक्रेते आपली विक्री करण्यास तयार आहेत. गेल्या 3-4 वर्षापासून त्यामुळे नागरिकांनी पण आणि विक्रेत्यांनी पण आणि दुकानदारांनी पण खूप चांगलं सहकार्य केल्यामुळे अद्याप कुठलाही तिथं खोळंबा झालेला नव्हता. पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी बॅरिकेडिंग लावून किंवा पोलीस पॉईंट लावून त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. यापुढेही दिवाळीच्या सणामध्ये पण अशाच प्रकारे तिथलं नियोजन आहे. नागरिकांचे किरकोळ विक्रेते दुकानदारासाठी येतात, दिवाळी सणासाठी येतात, त्यांच्यासाठी आपला तरुण महाराजच्या नवसंदेश बोर्डापासून ते आनंद टॉकीज पर्यंत आणि तिथून पुढं आरवाडे हायस्कूल मार्फत कृष्णामाई घाटापर्यंत या रोडवर आपले ते पद्य विक्रेते किंवा दिवाळीसाठी आलेले किरकोळ विक्रेते आपलं साहित्य विक्री करतील. त्यासोबतच दुकानदारांनाही ह्यावेळी आवाहन करण्यात आलेलं होतं की त्यांच्या ज्या कामगारांच्या गाड्या आहेत किंवा 2 व्हीलर असतील किंवा हे पार्किंग या दुकानदार समोर न करता त्यांनी आपलं महापालिकेमार्फत केलेले पार्किंग जे आहेत म्हणजे वैरण अड्डा, जनावर बाजार, जयश्री रॉकीच्या पाठीमागं आणि खंदक या ठिकाणीच त्यांनी पार्किंग करून आपल्या दुकानात जावं, जेणेकरून त्यांच्या समोरची दुकानासमोर जागा ही ग्राहकांसाठी रिकामी राहील आणि पार्किंग त्यांना कुठलाही खोळंबा होणार नाही. सोबतच त्याचा जो कचरा पडणार आहे तो कचऱ्याचं उचलण्याचं नियोजन ही महापालिकेमार्फत चांगल्या रीतीने करण्यात आलेलं आहे. बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांसाठी वैरण अड्डा, जनावरांचा बाजार आणि तरुण महाराज स्टेडियम या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहाची सोय केलेली आहे. आणि अशा पद्धतीने आतापर्यंत चांगल्या रीतीनं नियोजन झालेलं होतं. आतापर्यंत त्याची अंमलबजावणी चांगली झालेली आहे. पोलीस प्रशासन आणि ट्रॅफिक विभाग यांचे यामध्ये सहकार्य मिळते आणि मी सर्व नागरिकांनी आवाहन करतो की आपण दिवाळीच्या बाजारासाठी मार्केटमध्ये येताना कृपया सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा, जेणेकरून ट्रॅफिकवर ताण येणार नाही. आवश्यकता असल्यासच आपली 2 व्हीलर बाहेर काढावी आणि त्याचेही पार्किंग आता सांगितलेलं राजवाडा परिसर, जनावरांचा बाजार, वैरण अड्डा आणि जय स्टॉकीच्या पाठीमागं या ठिकाणी करून आपण मार्केटमध्ये जावं, ज्यामुळे कुठेही गर्दीचा त्रास होणार नाही. अशा पद्धतीनं हिचं चांगल्या रीतीनं लोकांनी सहकार्य केलेलं आहे आणि ह्यापुढे करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.